श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. मित्रांनो, सर्वप्रथम आपण रुद्राक्ष म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. रुद्राक्ष म्हणजे काय? रुद्राक्ष म्हणजे भगवान शिव आणि अक्ष म्हणजे अश्रू, डोळ्यात येणारे पाणी. पुराणानुसार भगवान शिवाच्या तपातून जेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू गळाले तेव्हा त्यापासून रुद्राक्षाची निर्मिती झाली. म्हणून रुद्राक्ष हे अत्यंत पवित्र, आध्यात्मिक आणि दिव्य मानले जाते. रुद्राक्ष धारण केल्याने शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक लाभ प्राप्त होतो. मित्रांनो, आपल्या श्रद्धेचा एक छोटासा वाटा आपल्या या देवभक्ती चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून भक्तीच्या या पवित्र प्रवाहात आपला हात देऊन आपणही दिव्य अनुभूतीचा लाभ घ्यावा. आता कुंभ राशीसाठी रुद्राक्ष याची सविस्तर माहिती बघूयात. कुंभ रास ही शनिग्रहाच्या अधिपत्याखाली येते. ही रास स्वभावाने विचारशील, संशोधनप्रिय आणि मानवतावादी आहे. काही वेळा या राशींच्या लोकांना विलंब, मानसिक अस्थिरता, सामाजिक गोंधळात किंवा उद्दिष्टांपासून विचलन अनुभवास येतो. कुंभ राशींच्या व्यक्तींना जर पुढील रुद्राक्ष धारण केले तर त्यांना त्याचे परिणाम निश्चित चांगले अनुभवास मिळतात. सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात कुंभ राशींच्या व्यक्तीची रुद्राक्ष धारण करण्याचे फायदे. कुंभ राशीच्या व्यक्तींनी रुद्राक्ष धारण केल्यास शनिग्रहाचा प्रकोप कमी होतो. कुंभ राशीवर शनिग्रहाचा प्रभाव असल्याने साडेसाती, शनिपीडा अशा समस्यांपासून सुटका मिळते. आपल्याला जीवनात मानसिक धैर्य प्राप्त होते. कुंभ राशीची माणसे नेहमी विचारात घडलेली असतात. त्यांना शांती, एकाग्रता आणि निर्णय क्षमतेसाठी रुद्राक्ष फार मदत करतो. कुंभ राशींच्या व्यक्तींनी रुद्राक्ष धारण केल्याने त्यांची आध्यात्मिक उन्नती होते. त्या व्यक्ती अध्यात्मताकडे वळतात. रुद्राक्ष धारण केल्याने ध्यान, साधना आणि मन शांतीमध्ये प्रगती होते. अशा व्यक्तींचा हृदयविकार, रक्तदाब, मानसिक तणाव अशा आजारांपासून बचाव होतो. सातमुखी रुद्राक्ष हा मधुमेहावर लाभकारी मानला जातो. या व्यक्तींच्या नातेसंबंधामध्ये स्थिरता येते. वैवाहिक आणि कौटुंबिक आयुष्यात समन्वय आणि प्रेम वाढते. कुंभ राशीसाठी योग्य रुद्राक्ष कोणते? नंबर 1, सातमुखी रुद्राक्ष. शनिग्रहासाठी या रुद्राक्षाचा वापर केला जातो. शनीच्या अशुभ प्रभावापासून संरक्षण होते. यामुळे आर्थिक अडचण दूर होते आणि स्थैर्य लाभते. मानसिक शांतीही मिळते. नंबर 2, आठमुखी रुद्राक्ष. राहू ग्रहासाठी. याची देवता गणपती आहे. याच्यापासून मिळणारा लाभ म्हणजे कामातील अडथळे दूर होतात, नवीन कार्यात यश मिळते, कर्मदोष दूर होतात, करिअरमध्येही यश मिळते. नंबर 3, 10मुखी रुद्राक्ष. सर्व ग्रहांसाठी देवता भगवान विष्णू यांच्यापासून मिळणारे लाभ. सर्व ग्रह दोषापासून संरक्षण होते. भय, अस्थिरता, दुःख, स्वप्ने याने दूर होतात. यापासून मिळणारे लाभ म्हणजे मानसिक शांती, विश्वास, सकारात्मकता अनुभवास येते. या रुद्राक्षापैकी एक किंवा अधिक रुद्राक्ष एकत्र माळेत गुंफून धारण करू शकतात. कुंभ राशीच्या व्यक्तीने रुद्राक्ष वापरताना काही विशिष्ट गोष्टी लक्षात घ्याव्यात. नेहमी शुद्धता राखावी. मानसिक व शारीरिक स्वच्छतेसह रुद्राक्ष धारण करावा. सोमवार किंवा शनिवार या दिवशी रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले जाते. शनी संबंधित त्रास असल्यास सातमुखी रुद्राक्षासोबत काळ्या रंगाच्या दोऱ्यात किंवा माळीत धारण करणे अधिक लाभदायक ठरते. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी शुद्धीकरण व पूजन करावे. सर्वप्रथम रुद्राक्ष एका तांब्याच्या भांड्यात ठेवून त्यामध्ये गंगाजल किंवा पाणी टाकावे. त्यामध्ये रुद्राक्ष 10 ते 15 मिनिटं भिजू द्यावा. नंतर रुद्राक्ष एका स्वच्छ ताटामध्ये ठेवावा. रुद्राक्षावर फुले अर्पण करावी व दुग्धाभिषेक करावा. दुग्धाभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळेस जप करावा. यानंतर रुद्राक्ष स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावा आणि शक्य झाल्यास रुद्राक्ष धारण करण्याच्या अगोदर रुद्राक्ष हा महादेवाच्या पिंडीला स्पर्श करावा आणि नंतर तो धारण करावा. काही मुखी रुद्राक्षांसाठी पुढील मंत्र 108 वेळेस म्हणावे आणि नंतर रुद्राक्ष धारण करावा. ओम ह्रीम नमः हा सर्व मुखी रुद्राक्षांसाठी आहे. ओम नमः शिवाय 5 व 7 मुखी रुद्राक्षासाठी. ओम शनेश्वराय नमः 7 मुखी रुद्राक्षासाठी.
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा 10मुखी रुद्राक्षासाठी. ओम गण गणपते नमः हा 8मुखी रुद्राक्षासाठी आपण मंत्र 108 वेळेस म्हणू शकतात. मित्रांनो, रुद्राक्ष धारण करताना आपल्याला मनोमनी प्रार्थना करायची आहे की हे रुद्राक्ष माझ्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करून शांती आणि स्थैर्य प्रदान करो, असा संकल्प मनोमनी करावा. मित्रांनो, श्रद्धा व भक्तिपूर्ण भावनेने धारण केल्यास रुद्राक्षाचा संपूर्ण लाभ मिळतो. रुद्राक्ष कसे धारण करावे? रुद्राक्ष आपण गळ्यात किंवा उजव्या हाताच्या मनगटावरही धारण करू शकतो, म्हणजे ब्रेसलेटसारखे. रुद्राक्ष नेहमी हृदयाजवळ ठेवल्यास त्याचा प्रभाव अधिक चांगला होतो. रुद्राक्ष धारण केल्यानंतर काही गोष्टीचे पालन करणे खूप गरजेचे आहे. जसे मांस, मदिरा यांचे सेवन करण्यापूर्वी रुद्राक्ष काढून ठेवावा. दुसऱ्या दिवशी स्नान आदी करून रुद्राक्षाला स्वच्छ पाण्यात धुवून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळेस जप करून तो रुद्राक्ष धारण करावा. शक्यतो रात्री झोपत्या वेळेस रुद्राक्ष काढून ठेवावा. रुद्राक्ष ठेवण्याची जागा ही पवित्र आणि स्वच्छ असावी. कुणाच्याही यात्रेला जाताना रुद्राक्ष घालून जाऊ नये. कुठल्याही अपवित्र ठिकाणी रुद्राक्ष धारण करून जाऊ नये, जसे की जिथे मांस व मद्य विक्री होते. महिन्यातून एका सोमवारी रुद्राक्षाची पूजा करून ओम नमः शिवाय मंत्र जाप करावा आणि नंतर रुद्राक्ष धारण करावा. यामुळे रुद्राक्ष अधिक प्रभावशाली होतो आणि त्याचा फायदा मिळतो. रुद्राक्षाची काळजी कशी घ्यावी? रुद्राक्षाला तेल किंवा घाण लागल्यास साबणाविना फक्त साध्या पाण्याने स्वच्छ करून धुवून पुसून घ्यावा. त्यानंतर नियमित त्याच्यावर थोडेसे तेल लावल्यास ते टिकाऊ राहते. तेल म्हणजे कोणते? जसे मोहरीचे तेल किंवा तूपही लावू शकतो. जर रुद्राक्षाचा ओवलेला दोरा खराब झाला असेल तर तो वेळेवर बदलावा. मित्रांनो, रुद्राक्ष ही केवळ एक धार्मिक वस्तू नसून ती आपल्या जीवनात सात्विकता, संयम, भक्ती घेऊन येते. हे केवळ शोभेसाठी नसून जीवन शुद्धीसाठी वापरण्याचे एक साधन आहे. त्यामुळे त्याला श्रद्धा, विश्वास व भक्तिपूर्वक धारण करणे अधिक महत्त्वाचे आहे. शेवटचे हे सांगेन की रुद्राक्ष धारण करणे हे एक आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक उपचार मानले जातात. पण त्याचे संपूर्ण फायदे घेण्यासाठी वर दिलेले नियम पाळणे आवश्यक आहे. रुद्राक्ष धारण करताना केवळ धर्माचा भाग म्हणून नाही, तर एक जीवनशैली म्हणून त्याचे आचरण करावे. श्रद्धा आणि भक्तीने परिपूर्ण होऊन जर आपण रुद्राक्ष धारण केला तर शिवकृपा नक्कीच प्राप्त होते. मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्कीच कळवा. आपल्या देवभक्ती चॅनलला एक सबस्क्राईब करून एक लाईक नक्की करा. मित्रांनो, आपले व्हिडिओ खूप जण बघतात पण सबस्क्राईब करत नाही. आपले एक सबस्क्राईब व एक लाईक आम्हाला अधिक प्रेरणा देतो, तर कृपया मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.